आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींबद्दल आता 556 घरांचा ताबा 14 ऑगस्टला मिळणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार। गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात फक्त 6 तासात पोहोचता येणार। मुंबई ते विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। बोटीतनं एकाच वेळी 400 ते 500 जणांना प्रवास करता येणार। मुंबई नागपूर विशेष ट्रेन सीएसएमटी स्थानकातून रवाना, तर 6 तास उलटून सुद्धा ट्रेन सीएसएमटी स्थानकात न पोहोचल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते माहीम, तर मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुरात ब्लॉक असणार। 1 एप्रिलपासून शहरातील 11,382 खड्डे बुजवल्याच्या पुणे महापालिकेचा दावा, तर 247 खड्डे बुजवणं अजूनही बाकी। पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना नाहक त्रास। पुण्यामध्ये गृहप्रकल्पांच्या दर्शनी भागात मराठीमध्ये फलक लावण्याची सक्ती। पुणे महापालिकेची परिपत्रकाद्वारे सक्ती। पालिकेच्या निर्णयाचं बांधकाम व्यावसायिक संघटनेकडून स्वागत। पुणे महानगरपालिका शहराच्या प्रवेशद्वारावर स्मार्ट टॉयलेट उभारणार, तर 5 महत्त्वाच्या ठिकाणी व्हीआयपी टॉयलेट्स असणार। पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाला भेगा पडलेल्या नसून तो तांत्रिक गरजेनुसार ठेवलेला गॅप आहे। सिंहगड उड्डाणपूल कंत्राटदाराचे प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण, तर पुलाला कुठलाही धोका नसल्याची ही माहिती। श्रावण पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावरील खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।